नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानवर्धिनी अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत आपला जो 10वीचा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, पहिला चॅप्टर आहे जॉमेट्रीचा, त्याचा प्रॅक्टिस सेट पहिला 1.1. ठीक आहे. फर्स्ट प्रॅक्टिस सेटचा आपण फर्स्ट क्वेश्चन पाहतोय. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. आपल्याला एक ट्रायंगल दिला आहे ज्याचा बेस जो आहे तो 9 युनिट दिलेला आहे आणि हाईट जी आहे ती 5 युनिट दिलेली. ओके. नेक्स्ट, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपल्याला 10 दिलाय आणि हाईट आपल्याला किती दिली आहे? 6 युनिट. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ देअर टू ट्रायंगल्स. आपल्याला या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड जे करायचं ते आपण इथे लिहून टाकू. ठीक आहे. इथे आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल्स टू ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस 1 इंटू, आपण याला नंतर थोडं चेंज करू, बेसला आपण D1 आणि हाईटला आपण H1 अपॉनमध्ये पुन्हा 1/2 मल्टिप्लाइड बाय सेकंड ट्रायंगलचा बेस, तर याला घेऊ B2 इंटू H2. आता आपल्याजवळ जे दिलेलं आहे ते काय 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 आपल्याजवळ दिलेलं आहे ते बघूया. आपल्याकडे काय दिलंय? इन ट्रायंगल solution in triangle in first triangle base is equals to B1 is equals to base किती दिला आपल्याला 9 आणि हाईट इक्वल्स टू H1 इक्वल्स टू हाईट दिली आपल्याला 5 युनिट. नंतर इन सेकंड ट्रायंगल बेस काय आपला? बेस इक्वल्स टू B2 आहे आपल्याजवळ 10 आणि हाईट आहे आपल्याकडे H2 इक्वल्स टू 6. आता या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं, दोन्ही ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, इथे बेस पण इक्वल नाही आहे आणि हाईट पण इक्वल नाही. सेम मध्ये आपल्याकडे बेस पण नाही आणि हाईट पण नाही आहे. तर इथे एक स्टेटमेंट आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. काय स्टेटमेंट असेल ते? इथे स्टेटमेंट स्टेटमेंट काय असेल? स्टेटमेंट असेल रेशिओ ऑफ areas of two triangle is equal to the product of their bases
and corresponding heights. ठीक आहे, तर हे आपण स्टेटमेंट वापरलं. आता आपण इकडे गणित सोडूया. आता आपल्याकडे काय आहे पहा, आपल्याकडे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल जो आहे तो हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे. एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल आहे तो पण हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे. तर इथे हाफ हाफ तसेच कटले. आता राहिलं काय, आपल्याकडे राहिलेलं आहे B1/B2 इक्वल्स टू B1 आपल्याकडे आहे 9/B2 आहे 10 मल्टिप्लाइड आहे काय दिलेलं आहे, H1 आहे आपल्याकडे 5 आणि H2 आपल्याकडे आहे 6. इथे 5 ने 10 ला 2 टाइम्स आपण मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. 3 ने जर भाग घेतला तर इथे 3 दुने 6 3 त्रिक 9. ठीक आहे, तर इथे काय येईल, इथे आपल्याकडे या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं तर आन्सर येईल 3/2. ठीक आहे, तर खाली आपल्याला लिहिता येईल the ratio of the areas of the two triangles first and second triangle is सर इथे 2 into 2 4 होईल, तर हे होईल 3:4. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण सोडूया दुसरं गणित. तर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया. दुसरा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे इन ॲडजॉइनिंग फिगर. ॲडजॉइनिंग फिगर ही फिगर आपल्याकडे दिली आहे, ज्यामध्ये सांगितले BC इज परपेंडिक्युलर ऑन AB. BC जी आहे ही AB वर परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि एक गोष्ट आपल्याला सांगितली नाही आहे, ती कोणती आहे पहा, की AD इज परपेंडिक्युलर ऑल्सो BC. AD इज ऑल्सो परपेंडिक्युलर ऑन BC. जी AD आहे ही सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर दिली आहे, ती मी इथे लिहून ठेवतो. AD इज परपेंडिक्युलर ऑन AB. ठीक आहे, हा पण एक विषय आपल्याजवळ आहे. दुसरं काय सांगितलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की BC जो आहे BC इज इक्वल्स टू 4 आणि AD इक्वल्स टू 8. ठीक आहे, आणि इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात स्पष्टपणे दिसून पडते, कोणती, तर या दोन्ही ट्रायंगलचा जर आपण ABC हा एक ट्रायंगल विचार केला, आपल्याला सांगितलेलं आहे की फाइंड द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ABD दोन्हीचा आपल्याला एरियाचा रेशिओ काढायचा. इथे आपल्याला एक गोष्ट दिसून पडते, कोणती, तर AB हा बेस आहे आणि जो दोन्ही पण ट्रायंगलचा सेम आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल सेम बेसवर आलेले आहेत. आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते, कोणती, इन ट्रायंगल ABC काय, इथे आपल्याकडे दिलाय बेस. बेस इक्वल्स टू काय दिलाय, AB. आणि याची हाईट काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे BC. ठीक आहे, आणि दुसरं दिलंय इन ट्रायंगल ABD. याच्यात काय दिलंय, याच्यामध्ये बेस दिलाय,
काय बेस आहे ए बी आणि हाईट दिली आपल्याला बी ए डी. ठीक आहे, दोन्हीकडे एक गोष्ट लक्षात आहे, याचा पण बेस ए बी आहे, याचा पण बेस ए बी आहे. म्हणजे आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं की ट्रायंगल ABC and triangle ABD having same base. ठीक आहे, जर आता या दोन्हीचा बेस एक आहे तर आपल्याला इथे एक स्टेटमेंट पण लिहावं लागेल. ते स्टेटमेंट काय असेल? स्टेटमेंट असेल द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स if they have same base is equal to their corresponding heights. ठीक आहे, आता इकडे पहा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि अजून एक गोष्ट अजून आहे. काय आहे तर हाईट जी आहे BC आपल्याला दिलेलं आहे, BC इक्वल्स टू 4 आणि AD इक्वल्स टू 8 हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा एरिया जो असेल तो हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे आणि ABDचा सुद्धा हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे. इथे हाफ कटले, राहिला विषय बेस आणि हाईटचा. तर इथे दोन्ही ठिकाणी बेस सेम आहे त्यामुळे इथे बेस सुद्धा कटेल. राहिला आता हाईट, तर इक्वल्स टू हाईट, याची हाईट काय आहे ABCची हाईट आहे, ABCची हाईट आहे BC अपॉन AD. BCची लेंथ आपल्याला दिली आहे 4 अपॉन 8, तर हे झाला 4 2 चा 8, तर इथे झाला 1/2, म्हणजेच याला आपण लिहू शकतो 1:2. तर यालाच आपण इथे लिहू शकतो की the ratio of the areas of the triangle ABC and triangle ABD is 1:2. समजलं? तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण सोडूयात पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आपला आहे इन ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट QR. पहा इथे ही आपल्याला जी फिगर दिली आहे या फिगरमध्ये काय दिसतं, PS जी आहे ती RQ ला परपेंडिक्युलर. ठीक आहे, PS जी आहे ती RQ वर परपेंडिक्युलर आहे. दुसरं सांगितलेलं आहे की QT ही जी लाईन आहे ही लाईन PR ला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि दुसरं आपल्याला पुन्हा सांगितलेलं आहे की RQ ही जी लाईन आहे ही सेगमेंट आहे, हिचं युनिट 6 आहे, PSचं 6 युनिट आहे मेजरमेंट, आणि PR जे आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला 12 युनिट दिले. तर आपल्याला काढायचे QTचं जे मेजरमेंट असेल ते आपल्याला काढायचं. आता
सिमिलॅरिटीचाच फॉर्म्युला आपण वापरू. इथे जे आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स आहे तोच आपण एरिया वापरून तोच फॉर्म्युला वापरून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर इथे काय होईल पहा, आपल्याकडे ट्रायंगल आहे पी क्यू आर. ठीक आहे, तर मी इथे लिहितो इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर काय होईल. आता मी इथे माझ्याजवळ बेस आहे आर क्यू. तर जर मी आर क्यू हा बेस घेतला तर माझी हाईट काय होत आहे, पी एस होत आहे. आता मी एक काम करतो, ट्रायंगल थोडासा तिरपा करतो. ठीक आहे, ट्रायंगलला थोडंसं मी वळवून घेतो. हा माझा पी आर, इथे आला टी आणि इथे आला क्यू. जर मी पी क्यू आर लावत थोडंसं वळवलं फिरवलं तर काय होतं, जर मी आर क्यू हा बेस घेतला तर मला पी एस ही हाईट भेटते. जर मी पी आर हा बेस घेतला तर मला क्यू टी ही हाईट भेटते. तर मी इथे लिहितो इन ट्रायंगल पी क्यू आर व्हेन बेस इज बेस काय घेतला, आर क्यू, हाईट इज, हाईट काय होईल आपली पी एस है ना. आणि व्हेन बेस इज पी आर, हाईट इज क्यू टी. ठीक, चल आता आपण ह्यालाच आपल्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू. आपला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल also PQR is equals to half into B1 into H1. हा झाला B1, हा झाला B2, हा झाला H1, हा झाला H2 अपॉन हाफ into B2 into H2. इथे काय होईल, हाफ हाफ कट आहे. त्याच्यानंतर B1 H1, B1 किती, इथे आपल्याकडे आर क्यू हा B1 आहे. तर आर क्यूची इथे आला आर क्यू इंटू हे पी एस अपॉन पी आर इंटू क्यू टी. ठीक आहे, यांचे मेजरमेंट्स आर क्यू इक्वल्स टू 6 आहे इंटू पी एस इक्वल्स टू 6 अपॉन पी आर इक्वल्स टू 12 इंटू क्यू टी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, या 12 इंटू क्यू टी आहे याला इकडे घेऊ. ठीक आहे, तर काय होईल, हे होईल आपल्याकडे 12 इंटू क्यू टी इक्वल्स टू, याला थोडंसं आपण अरेंज करूया, व्हॅल्यूज नंतर टाकू, पहिले स्टेप याला इकडे. हे झालं पी आर इंटू क्यू टी इक्वल्स टू आर क्यू इंटू पी एस. पी आरची व्हॅल्यू आपल्याकडे 12 क्यू टी इक्वल्स टू 6 इंटू 6. क्यू टीची व्हॅल्यू काय होईल, क्यू टी इक्वल्स टू 6 इंटू 6 अपॉन
12 याला आपण डायरेक्ट 36 36 अपॉन 12 12 वन जा 12 12 3 जा 36 तर क्यूटीची व्हॅल्यू काय क्यूटी इक्वल्स टू 3. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजली, कोणत्याही ट्रायंगलमध्ये ना बेस इक्वल होता ना हाईट इक्वल होती. तर आपल्याला इथे स्टेटमेंट काय होईल, आपलं स्टेटमेंट होईल the ratio of areas of triangles is equal to product of their bases and corresponding heights. आणि इथे आपल्याला क्यूटीची व्हॅल्यू काय भेटली आहे, इथे आपल्याला क्यूटीची व्हॅल्यू भेटली आहे 3. तर आपण इथे लिहू शकतो the measurement of segment QT is equals to 3. ठीक आहे. चला पटकन स्क्रीनशॉट घ्या, आपण पुढचा प्रश्न सोडूयात. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, इन ॲडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर ऑन BC. आपल्याकडे ही फिगर आपल्याकडे ॲडजॉइनिंग केलेली आहे. AP इज परपेंडिक्युलर ऑन BC. आणि अजून काय सांगितलं, तर अजून सांगितले AD इज पॅरलल टू BC. ठीक आहे, AD BC ला पॅरलल आहे आणि AP BC वर परपेंडिक्युलर आहे. आता आपल्याला दोन ट्रायंगल सांगितले, एक आहे ABC आणि दुसरा दिला आहे BCD. आणि या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे काय होईल, इथे आपण लिहू इन ट्रायंगल ABC काय आहे, बेस, याचा बेस आहे BC आणि हाईट आहे AP. दूसरा इन ट्रायंगल BCD, इथे काय आहे, बेस आहे आपल्याकडे BC आणि याची हाईट काय आहे, एक गोष्ट आपल्याकडे आहे गिवन मध्ये, AD आणि BC या दोन्ही पण पॅरलल आहेत. जर ह्या पॅरलल आहे तर त्याची हाईट दोन्ही साईडला सेम असेल. म्हणजे जर तुमच्याकडे ABC ची हाईट AP दिलेली आहे तर तुमच्याकडे BCD ची हाईट सुद्धा काय होईल, APच होईल. तर याची हाईट झाली AP. ठीक आहे. आता पुढे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येतं काय, तर ट्रायंगल ABC आणि BCD triangle ABC
and triangle BCD are on same base, that is BC. दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी गोष्ट आहे अँड बिटवीन two parallel lines, that is AD and BC. So that triangle ABC is equals to, area of triangle ABC is equals to area of triangle BCD. या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट तयार होतं. काय स्टेटमेंट आहे आपलं? आपलं स्टेटमेंट आहे the ratio of areas of two triangles if they have same bases and heights is equal 1. ठीक आहे. जर दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट सेम असेल तर त्याचा एरियाचा रेशिओ जो असेल तो 1च्या इक्वल येतो. म्हणून या दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ काय होईल? 1च होईल. दोन्ही पण ट्रायंगलचा एरिया जो असेल तो इक्वल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. तर प्रश्न आहे इन ॲडजॉइनिंग फिगर. आपल्याकडे ही ॲडजॉइनिंग फिगर दिली आहे. याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे पहा. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की पी क्यू इज परपेंडिक्युलर ऑन बी सी. पी क्यू जो आहे तो बी सीला परपेंडिक्युलर आहे अँड ए डी ऑल्सो परपेंडिक्युलर ऑन बी सी. ए डी सुद्धा काय आहे? बी सीला परपेंडिक्युलर. तर देन फाइंड फॉलोइंग रेशिओज. आपल्याला पुढचे रेशिओज आपल्याला सांगायचे. कोणते? सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलं आहे की ट्रायंगल पी क्यू बी. इन ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. ठीक आहे. आपण इथे पाहूया. आपल्याला सांगितलं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. आपण इथे इन ट्रायंगल पी क्यू बी. पी क्यू बी इथे आपल्याला बेस काय दिला आहे? बेस दिलेला आहे बी क्यू. त्याला बी क्यू आणि हाईट काय आहे? पी क्यू. त्याला पी क्यू. दुसरा ट्रायंगल काय सांगितलं? दुसरा ट्रायंगल सांगितलं ट्रायंगल पी बी सी. त्याला पी बी सी. इथे काय सांगितलं? पी बी सी मध्ये बेस आहे बी सी आणि हाईट आहे पी क्यू. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हाईट दोन्हीची सेम आहे. इथे झालं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी. याच्यात काय होईल? याच्यामध्ये हाफ हाफ इथेच कटणार आहे. हाफ हाफ कटले. राहिला काय? बेस इंटू हाईट. तर बेस जो आहे
हाईट जी आहे, हाईट दोन्हीची सेम आहे, फक्त बेस वेगवेगळे आहे, तर बेसच्या इक्वल याचा रेशिओ येईल, तर तो झाला BQ अपॉन BC. आणि याच्यासाठी येणारं स्टेटमेंट काय, स्टेटमेंट काय पहा, आपल्याला हाईट इक्वल आहे, तर हाईट्स इक्वल असलेलं स्टेटमेंट आपल्याकडे येईल. द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स इफ दे हॅव सेम हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर बेसेस. ठीक आहे, 2 नंबरचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला इथे लिहायचं पहिल्या प्रश्नात. ठीक आहे, इन फर्स्ट क्वेश्चन, या फर्स्ट क्वेश्चनसाठी आपल्याला दुसरं स्टेटमेंट यूज करायचं आहे. आता वळूया आपण दुसऱ्या स्टेटमेंटकडे. दुसरा रेशिओ काय आहे आपला, चला दुसरा रेशिओ काय सांगितलेला आहे, ट्रायंगल PBC आणि ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC, PBC मध्ये बेस आहे BC, हाईट आहे PBC मध्ये हाईट आहे PQ, ABC मध्ये बेस आहे BC आणि हाईट आहे A. इथे काय येईल, इथे येईल एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. याच्यामध्ये काय आहे, बेस इक्वल आहे, बेस हा सेम आहे, तर हाईटच्या इक्वल याचा रेशिओ येईल, हाईटच्या रेशिओच्या इक्वल. तर हाईट आहे PQ अपॉन AD, आणि याच्यासाठी लागणारे जे स्टेटमेंट आहे ते आहे आपल्याकडे सेम बेसिसवालं. तर हे आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ दे हॅव सेम बेसिस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण पुढच्या रेशिओकडे बोलतो. इथे आपल्याला हे आहे स्क्रीनशॉट काढला. पुढे स्टेटमेंट थर्ड रेशिओ आपला काय आहे, थर्ड रेशिओ आहे आपल्याकडे ABC अपॉन ADC. ABC अपॉन ABC, याच्यामध्ये बेस आहे आपला BC, हाईट आहे ADC, याच्यामध्ये बेस आहे DC आणि हाईट आहे AD. इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, आणि इथे काय दिसतं, इथे आपल्याला हाईट्स सेम दिसतात, इक्वल दिसतात. तर याचा रेशिओ जो असेल तो, याच्या एरियाचा जो रेशिओ असेल तो बेसच्या रेशिओच्या इक्वल. बेस काय आहे BC अपॉन DC, आणि याचा जो स्टेटमेंट असेल सेम हाईट्सवर 2 नंबर. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण बोलूया चौथ्या रेशिओ. आणि आपला चौथा रेशिओ आहे ट्रायंगल ADC अपॉन ट्रायंगल PQC. ADC मध्ये बेस आहे DC आणि हाईट आहे AD. दुसऱ्याकडे PQC मध्ये बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. इथे इथे आपल्याकडे बेस पण इक्वल नाही आहे कोणताच,
बेस सेम नाही आहे आणि हाईट पण सेम नाही आहे, तर इथे दोन्हीचा प्रॉडक्ट येईल DC मल्टिप्लाइड बाय AD अपॉन QC मल्टिप्लाइड बाय PQ. आणि याचं स्टेटमेंट जे असेल ते असेल एक नंबरचं स्टेटमेंट. ते काय आहे, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तर हे एक नंबरचं जे असेल ते याचं स्टेटमेंट असेल. ठीक आहे. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे थिअरम आहे, तो थिअरम आपण पाहणार आहोत, जो की आपल्याला सेकंड प्रॅक्टिस सेटसाठी बेसिक असेल. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून काही शिकायला मिळणार आहेत. आता सध्या आपला जो प्रॅक्टिस सेट संपला याचे स्क्रीनशॉट्स काढा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.